खासदार प्रणितीताई शिंदे यांनी आज महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीला भेट दिली। याप्रसंगी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। खासदार प्रणितीताई शिंदे यांनी महापालिकेचा कामकाजाचा आढावा घेतला। यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी महापालिकेतील व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या विविध प्रकल्प तसेच उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचा सध्या स्थितीचा कामाचा आढावा, अमृत योजना, मल शुद्धीकरण प्रक्रिया केंद्र, रमाई आवास योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना या संदर्भातील माहिती दिली। तसेच यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल रूम या ठिकाणी भेट दिली। स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करण्याकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष, स्काडा प्रणाली, घंटागाडी रूम मॅप, शहरातील सीसीटीव्ही, सुरक्षा यंत्रणा, पाणी पुरवठा वितरणाचे कामकाजाची सुरुवात आहे। शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही, एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्काडा प्रणाली, ड्रेनेजबाबत तक्रारी, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आलेल्या तक्रारी नोंद घेण्यात येत आहे आदी संदर्भात महापालिका आयुक्त यांनी माहिती दिली। यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी कमांड अँड कंट्रोल रूम चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचे कौतुक केले। या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, मुख्य लेखापाल रत्नराज जवळकेकर, संचालक नगर रचना मनीष विष्णुकर, नीलकंठ मठपती, सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, माजी महापौर संजय हेमगड्डी, गटनेते चेतन नरोटे, माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, सर्व विभागीय अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते।